अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. श्री स्वामी समर्थ सगळ्यांना. तर आजच्या जगामध्ये सगळ्यांच्या बाबतीत काय झाले आहे ना, कोणाचं जर आपण काय बघितलं, कोणी काय घेतलं आणि ते जर आपण बघितलं तर आपण समाधानी राहायचं विसरून गेलो आहोत आणि आपली वृत्ती ही असमाधानी झालेली आहे. तर ज्यावेळेस स्वामी माऊलीमध्ये आणि एका भक्तामध्ये एकमेकांमध्ये जेव्हा संवाद साधत असतो त्यावेळेस स्वामी भक्तांनी स्वामींना एक प्रश्न विचारला, स्वामी, समाधान म्हणजे काय असतं हो? समाधानी कसं राहायचं असतं? त्यावेळेस भक्तांनी जेव्हा प्रश्न विचारला की स्वामी माऊली, अगदी सगळं काही आहे माझ्याकडे, फक्त समाधान मात्र नाही आहे, तर नेमकं समाधानी कसं राहायचं? त्यावेळी स्वामींनी एवढं सुंदर उत्तर दिलं ना. स्वामी म्हटले, समाधान हे शोधायचं नसतं, ते तुझ्या दैनंदिन जीवनात छोट्या छोट्या गोष्टीत दडलेलं असतं. तू आजचा दिवस पाहू शकतोस, हे समाधान आहे. तू सुदृढ आहेस, हे समाधान आहे. तुला विचारायला जिव्हाळ्याची माणसं आहेत, हे समाधान आहे. तुझ्या पोटी रोजचे 2 घास उतरतात, हे समाधान आहे. तुझ्या अंगणात फुललेली तुळस हे समाधान आहे. मुळात तुझा वर्तमान हाच तुझं समाधान आहे, जो फक्त तू पाहत नाहीयेस. त्यावेळेस स्वामी भक्त म्हणाला, पण स्वामी, या सगळ्यात कायम भविष्याची चिंता आणि हुरहुर लागलेली असते हो. स्वप्न फार मोठी आहेत आणि त्यामुळे वेळ फार पुरेसा मिळत नाही स्वामी. तर त्यावर स्वामी म्हटले, भविष्याच्या चिंतेत तुझ्या दारी उभा असलेला वर्तमान कधीही टाळू नकोस. उद्याच्या चिंतेच आज गमवून बसतेस असं नाही का वाटत तुला बाळा? आज अंगणात फुललेली फुलं न पाहता उद्या बाग कशी फुलेल त्यावरच तुझं लक्ष आहे. आज एक फूल फुललेलं आहे, त्याच्या सौंदर्याचं आणि त्याच्या मागच्या कष्टाचं समाधान घे. म्हणजे भविष्याचा दृष्टिकोन, योग्य मेहनत तर करच, पण ते करत असताना वर्तमानाला जास्त महत्त्व देऊ नकोस. तर इतका सुंदर संवाद स्वामींमध्ये न भक्तांमध्ये रंगला आहे ना. त्यावरून सुद्धा आपल्याला कळतं, ज्यावेळी आपण असमाधानी होऊन जातो, ज्यावेळेस आपल्याकडे सर्व काही आहे, सगळ्या गोष्टी अवेलेबल आहेत, परंतु आपल्याला नेहमी असं वाटत असतं की मला हे हवं, मला ते हवं, माझ्याजवळ हे नाहीच, माझ्याजवळ ते नाहीच. परंतु स्वामींनी त्यांच्या छोट्याशा 2 मिनिटाच्या संवादामध्ये पूर्ण आपल्या समाधानाची डेफिनेशन सांगून दिलेली आहे. आणि हे डेफिनेशन ऐकल्यानंतर माझे सुद्धा डोळे उघडले. आणि एवढा छान संवाद आहे स्वामींमध्ये आणि भक्तांमध्ये. जर आपण खरे स्वामी सेवकरी असाल ना, आपण खरंच या 2 मिनिटाच्या संवादामधून काहीतरी शिकलं पाहिजे. तर मैत्रिणींनो, कसा वाटला व्हिडिओ? तर लाईक्स कॉमेंट करून नक्की सांगा. आणि हो, सबस्क्राईब करायला विसरू नका. श्री स्वामी समर्थ. धन्यवाद.